नमस्कार मित्रांनो, मी आहे जयेश. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे केळवे रोड या ठिकाणी. केळवेला जाण्याचं मुख्य कारण म्हणजे त्या काळात प्रभू श्रीरामांनी वसवलेलं शीतळादेवीचं मंदिर आणि केळवे समुद्र किनारा. मी आणि माझा मोठा भाऊ नरेश दादा असे आम्ही दोघंजण त्या बीचच्या दिशेने निघालो. ऑटो रिक्षातून प्रवास करताना रस्त्यालगतची झाडं एप्रिल महिन्याच्या कडाक्यात उन्हात सुद्धा आम्हाला हिरवीगार दिसत होती. चौकडे हिरवीगार झाडी, निळं आकाश आणि पर्वतरांगा पाहायला मिळाल्या. जर तुम्ही ऑटो केला तर तुम्हाला 30 रुपये पर पासून मोजावे लागतात. गावामध्ये शिरताक्षणी आम्हाला मंदिराजवळच शाळा कॉलेज पाहायला मिळाल्या. तसंच या शाळा कॉलेजांमध्ये या आदिवासी पाड्यातील मुलं ही इतका लांब प्रवास करत असतात. तर फायनली म्हणजे आम्ही त्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता तिथे एक रिक्षा स्टँड सुद्धा आहे आणि इथूनच तुम्हाला जाताना सुद्धा रिक्षा मिळतील. केळवे रोड स्टेशन पासून साधारण 7.5 किलोमीटर हे अंतर आहे. रिक्षा स्टँडच्या लगतच असलेल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये जाऊन आम्ही चहा नाश्ता केला. चहा नाश्ता झाल्यावरती लगेचच आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराच्या समोर तुम्हाला हार फुलांची दुकानं दिसून येतात. मंदिरात शिरायच्या आधी तुम्हाला हा भव्य असा हा मोठा गेट पाहायला मिळतो. मंदिरामध्ये शिरल्यानंतर मंदिराचे सुबक असे सुंदर असे बांधकाम पाहायला मिळते. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावरती सुंदर अशी रेखीव कमानी केलेली पाहायला मिळते. द्वारालगतच असलेल्या गणेश मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर मी तुम्हाला मंदिराच्या आतला परिसर दाखवतो. पण त्यापूर्वी सागवाच्या लाकडाने तयार केलेला भव्य असा मोठा रथ तुम्हाला मी दाखवतो. हा रथ पाहिल्यावरती जणू काही वाटते की आपण महाभारताच्या सेटवरच आलो आहोत. ओम गणेशाय नमः, वासुदेवाय नमः, सूर्यदेवताय नमः, इष्टदेवताय नमः, अन्नदेवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सर्वात पहिलं जुनं मंदिर आहे शीतलादेवीचं जुनं मंदिर या गावातलं. आणि त्यानंतर केल्यानंतर हे नवीन मंदिर सुद्धा कुंड आहे. ही जी कुंड आहे ती तीच आहे ना कुंड. चला तर मंडळी, आता आपण कुंड पाहायला जाऊया. श्री शीतलादेवी मंदिरासमोरील रामकुंड येथे अलीकडेच एक अभ्यास करण्यात आला, ज्याने दर्शवले की पाण्याची गुणवत्ता चांगली आहे, ज्यामध्ये सेंद्रिय पदार्थ किंवा प्रदूषके नाहीत. श्री शीतलादेवी मंदिर हे समुद्रकिनाऱ्यालगत असलेले एक हिंदू मंदिर आहे. असे मानले जाते की प्रभू श्रीराम येथे आले आणि त्यांनी प्रभू शिवाची पूजा केली. असेही मानले जाते की प्रभू श्रीराम यांनी आपल्या बाणाच्या मदतीने एक तलाव तयार केले, ज्याला रामकुंड म्हणतात, आणि ते आजही अस्तित्वात आहे. श्री शीतलादेवी मंदिरातील जलस्रोतांमधून पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले आणि ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, कांदिवली पूर्व, मुंबईचे प्राध्यापक डॉक्टर C.P. शुक्ला आणि डॉक्टर गीतेश जी पाद्य यांनी त्यातील जैविक घटकांचे परीक्षण केले. या परीक्षणात पाण्याच्या गुणवत्तेचे जैविक निर्देशक म्हणून खालील प्रजातींची उपस्थिती आढळून आली, जसे की गोनियम पेक्टोरल, एक उपनिवेशीय हिरव्या शेवाळांची प्रजाती जी ताज्या पाण्यात आढळते आणि pH बदलांसाठी अतिशय संवेदनशील असते. या प्रजातीची विपुलता पाण्याचे रासायनिक संतुलन स्थिर असल्याचे आणि
मध्यम पोषक तत्वांची पातळी आणि संतुलित परिसंस्था असल्याचे दर्शविते. क्लोस्टेरियम ही आणखी एक ताज्या पाण्यातील शेवाळाची प्रजाती आहे जी या ठिकाणाहून नोंदवली गेली आहे. हे शेवाळ स्वच्छ आणि ऑक्सिजनयुक्त पाण्यात वाढते, ज्यामुळे पाणी सेंद्रिय पदार्थांशिवाय चांगले असल्याचे सूचित होते. कोस्मारियम प्रजाती देखील या क्षेत्रातून गोळा केलेल्या पाण्याच्या नमुन्यात आढळल्या आहेत, ज्यामुळे पाण्याची गुणवत्ता चांगली असल्याचे सूचित होते. संशोधनातील योगदानासाठी त्यांना दी अमेरिकन युनिव्हर्सिटी अमेरिकाकडून मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. डॉक्टर चंद्रप्रकाश शुक्ल, विभाग प्रमुख, वनस्पतीशास्त्र विभाग, ठाकूर कॉलेज, कांदिवली पूर्व, मुंबई. तसेच डॉक्टर गीतेश जी पाद्य, विभाग प्रमुख, भौतिकशास्त्र विभाग, ठाकूर कॉलेज, कांदिवली पूर्व, मुंबई, राहणार सफाळे. तर अशा प्रकारे मी ही रामकुंड पवित्र जलाची माहिती संपूर्णपणे तुम्हाला सांगितली. मंदिर पाहून झालेलं आहे. आता आम्ही निघत आहोत केळवे बीचला. आई शीतला देवीचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही लगतच असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊ शकता. केळवे बीच हे पालघर जिल्ह्यातील एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला खाण्यापिण्याची दुकानाची रांग दिसून येईल. गेटवरती पोहोचल्यानंतर तुम्हाला 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी पार्किंग चार्जेस द्यावे लागतील. त्यासोबतच प्रवेश शुल्क तुम्हाला 5 रुपये आतमध्ये शिरण्या अगोदर द्यावे लागतील. प्रत्येक व्यक्ती मागे एक तिकीट घेतले जाते, त्यानंतर तुम्हाला प्रवेश मिळतो. हे तुम्हाला शौचालयाची सुद्धा सुविधा आहे. तर मंडळी, आज आम्ही आलो आहोत केळवे बीचला आणि आज जस्ट आम्ही तुम्ही पाहू शकता माझ्या मागे तिथे पोत्यांची रांग दिसत असेल.
पोत्याच्या रांगेमध्ये आता तुम्ही पाहू शकता त्या जे प्लास्टिकचे जे मला वाटतं प्लास्टिकचेच आहे ना ते, त्याच्यामध्ये वाळू वगैरे भरलेली आहे आणि त्यामुळे तिकडे पाणी जे आहे ना समुद्राचं तिथपर्यंत जातं तेव्हा भरती येते तेव्हा. आणि सध्या आता थोडं पाणी कमी आहे तरी सुद्धा ओटीला एकदम पूर्ण तिथे आतमध्ये पाणी आतमध्ये असतं आणि भरपूर असा स्पेस हा समुद्र किनारा दिसतो. मला जवळून दाखवतो की संपूर्ण असं हे समुद्राला लगत असे लावलेले आहेत पोत्यांचे जाळे तिथपर्यंत. तर आता आम्ही पोहोचलो आहोत श्री स्वामी समर्थ मठ पालघर या ठिकाणी. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराचा आस्वाद घेतला. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.